सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलला व लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इंग्लिश मधील टोटल टेन्स पाहणार आहोत. एकूण 3 टेन्स आहेत, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आपण टेन्स म्हटलं की आपल्याला टेन्शन येतं, पण आजच्या या भागामध्ये आपल्याला टेन्सचं नोटेशन करायचं आहे. जरी इंग्लिश मध्ये 3 टेन्स आणि त्याचे 4 उपटेन्स असले, एकूण 12 टेन्स होत असले, तरी प्रत्यक्ष दैनंदिन वापरामध्ये 5च टेन्स वापरले जातात. इतर टेन्स हे आपण भाषा समजून घेण्यासाठी किंवा अधिक खोलात भाषेची माहिती घेण्यासाठी आपण ते अभ्यासतो. जसे की आपण दररोजच्या वापरामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट प्रेझेंट टेन्स असे 3 टेन्स वापरतो. आणि पास्ट साठी सिंपल पास्ट आणि फ्युचर साठी सिंपल फ्युचर असे 5 प्रामुख्याने दररोजच्या बोलण्यामध्ये टेन्स वापरले जातात. सर्वप्रथम आपण 3 टेन्स पाहूयात. एकूण इंग्लिश मध्ये 3 टेन्स आहेत. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स भूतकाळ आणि फ्युचर टेन्स वर्तमान काळ. या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार आहेत. याच्यामध्ये सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, तसेच या पास्टचे पण 4 आणि फ्युचरचे पण 4 उपप्रकार आहेत. असे एकूण 3/4 12 टेन्सेस होतात. आता सर्वप्रथम आपण प्रेझेंट टेन्स मधील सिंपल प्रेझेंट टेन्स हा भाग अभ्यासूया. सिंपल प्रेझेंट टेन्सची रचना अशी आहे, म्हणजे स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस मेन वर्ब इन रूट फॉर्म मूळ रूपामध्ये प्लस ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्बियल, हे त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि या काळाचे उपयोग दैनंदिन कामकाज किंवा रुटीन वर्क किंवा एखादी हॅबिट किंवा त्रिकालाबाधित सत्य हे व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर होतो. आणि मूळ रूपामध्ये क्रियापद असतो, मात्र जेव्हा करता ही, सी, इट किंवा एकवचनी नाम उदाहरणार्थ रामा, सीता असेल तर त्या पुढील क्रियापदास यस किंवा ईएस लागते. आता याच्या आपण प्रत्यक्ष काही उदाहरणं पाहूयात. उदाहरण पहिलं, आय प्ले क्रिकेट. याच्यामध्ये आय हा सब्जेक्ट आहे, प्ले हा मेन वर्ब आहे आणि क्रिकेट हा ऑब्जेक्ट आहे. आता रचना स्ट्रक्चर प्रमाणे हा सब्जेक्ट आय, त्याच्यानंतर मेन वर्ब इन रूट फॉर्म म्हणजे त्याला आयएनजी, ईडी किंवा त्याचं दुसरं रूप तिसरं रूप काही नव्हता, जशाच तसं मूळ रूपामध्ये क्रियापद येतो, म्हणून त्याला मेन वर्ब इन रूट फॉर्म म्हणलेला आहे किंवा बेसिक फॉर्म मध्ये किंवा पहिल्या रूपामध्ये. आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट येतो. आय प्ले क्रिकेट. आता जेव्हा आपण आय प्ले क्रिकेट असं म्हणतो तेव्हा मी क्रिकेट खेळतो, मग हा काळ साधा वर्तमान काळ आहे आणि याचा उपयोग हे दैनंदिन काम किंवा रुटीन वर्क, दैनंदिन म्हणजे दररोज खेळावं लागत असं नाही, किंवा काही कालावधी 2 दिवसांनी, 4 दिवसांनी किंवा आठवड्याच्या सुट्टीमध्ये जेव्हा एखादी गोष्ट रुटीन वर्क मध्ये येते तेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करत असतो. आता पहा दुसरं उदाहरण, ही प्लेज क्रिकेट. आता या ठिकाणी सब्जेक्ट, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट या दोन्हीमध्ये काय फरक आहे? जेव्हा करता हा ही, सी, इट किंवा एकवचनी नाम असतं त्या पुढील मेन क्रियापदाला यस किंवा ईएस लागतं. इथे यस लागलेला एवढाच फरक. आय प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळतो, ही प्लेज क्रिकेट म्हणजे तो क्रिकेट खेळतो. ही प्ले होत नाही सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. ही, सी, इट किंवा एकवचनी नाम आलं की त्या पुढील क्रियापदाला यस किंवा ईएस लागतं. दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त एवढाच बदल सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. आता तिसरं वाक्य पहा, आय ड्रिंक कॉफी. आय ड्रिंक कॉफी, इथं आय सब्जेक्ट, ड्रिंक वर्ब आणि कॉफी ऑब्जेक्ट. या ठिकाणी आय ड्रिंक कॉफी याचा अर्थ हॅबिट, एखाद्याची हॅबिट म्हणजे सवय. आय ड्रिंक कॉफी, आय ड्रिंक टी असं जेव्हा म्हणतो, किंवा आय ड्रिंक मिल्क, मी दूध पितो, कॉफी पितो, चहा पितो, म्हणजे ही माझी हॅबिट आहे किंवा दैनंदिन माझं रुटीन आहे किंवा मला त्याची सवय आहे, असा सवयीचा भाग, हॅबिटचा भाग व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला असतो. किंवा आय वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, मी सकाळी लवकर उठतो.
पुढचं उदाहरण पहा. ही गोज टू स्कूल. आता ही सब्जेक्ट असल्यामुळे गोला ईएस लागलेला आहे. या ठिकाणी यस लागलेला आहे आणि या ठिकाणी ईएस लागलेला आहे. हा बदल. यस किंवा ईएस केव्हा लागतो? जेव्हा करता ही, सी, इट असे सर्वनाम असतात किंवा एकवचनी नाम कोणतेही असतात तेव्हा यस किंवा ईएस मुख्य क्रियापदाला लागतो. ही गोज टू स्कूल. ही गोज टू स्कूल म्हणजे तो शाळेत जातो. तो शाळेत जातो याचा अर्थ तो शाळकरी विद्यार्थी आहे किंवा शिक्षक आहे. त्याचं काम दररोज शाळेत जाणं आहे. म्हणजे दररोजचे कामं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्यक्त करतो. ही गोज टू ऑफिस. तो दररोज ऑफिसला जातो. ही गोज फॉर वर्क. तो कामाला दररोज जातो किंवा नियमित जातो. दररोज, नियमित किंवा एखादी सवय ही व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपण वापर करतो. अगदी सोपा काळ आहे. दररोजच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी आपण सिंपल टेन्स मध्ये वापर करतो. आणि एक ह्याच्यामध्ये बदल आहे. तर पुढे पाहूया. पुढचं वाक्य पहा. आय वॉक इन द मॉर्निंग. आय वॉक इन द मॉर्निंग. मी सकाळी फिरायला जातो. ही सवय आहे. जसं की आय ड्रिंक कॉफी इन द मॉर्निंग. आय वॉक इन द मॉर्निंग. सवयी, दररोजचं काम हे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये व्यक्त करतो. म्हणजे क्रियापदाला आयएनजी, ईडी वगैरे काही लागत नाही किंवा त्याला सहाय्यकारी क्रियापद कुठलं लागत नाही. मूळ रूपात असतो. तर त्याच्या पुढील 6वं उदाहरण पहा. द सन रायझेस इन द ईस्ट. द अर्थ रोटेट्स अराउंड द सन. सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेकडून उगवतो. याचा अर्थ दररोज उगवतो. म्हणजे दररोज घडणारी घटना आहे आणि ती त्रिकालाबाधित आहे. त्रिकालाबाधित म्हणजे मागे भूतकाळात पण सूर्य पूर्वेकडूनच उगवला. आता सुद्धा वर्तमान काळात सूर्य पूर्वेकडूनच उगवतो आणि उद्या भविष्य काळात सुद्धा पूर्वेकडूनच उघडलेला आहे. याला त्रिकालाबाधित सत्य म्हणजे तिन्ही काळात सत्य असणाऱ्या घटना, त्याला इंग्लिशमध्ये युनिव्हर्सल ट्रुथ म्हणतात. अशा घटना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य नेहमी पूर्वेकडे उगवतो. द अर्थ रोटेट्स राऊंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे पण त्रिकालाबाधित युनिव्हर्सल ट्रुथ आहे. म्हणून युनिव्हर्सल ट्रुथ दररोजचे काम, रुटीन वर्क आणि हॅबिट्स व्यक्त करण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो आणि जास्तीत जास्त हा काळ आपल्या दैनंदिन जीवनात बोलण्यामध्ये आपण वापरतो. हा प्रमुख महत्वपूर्ण भाग आहे. प्रेझेंट टेन्स मधील आपण दुसरा काळ पाहणार आहोत. तो आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. चालू वर्तमान काळ. चालू वर्तमान काळाची रचना अशी आहे. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब इन आयएनजी फॉर्म आणि त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह किंवा एडव्हर्बियल. सब्जेक्ट इन हेल्पिंग. हेल्पिंग वर्ब म्हणजे आय एम, इज, आर. हे प्रेझेंट टेन्स मधील 3 सहाय्यकारी क्रियापद वर्तमान काळातील आहेत आणि ते मेन वर्बच्या अगोदर येतात कर्त्यानुसार आणि मेन वर्बला आयएनजी फॉर्म हा कंपल्सरी लागलेला असतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. आता या काळाचा उपयोग केव्हा होतो? जेव्हा वर्तमान काळामध्ये म्हणजे चालू काळामध्ये एखादे कार्य आत्ताच नुकतंच चालू झालेलं आहे आणि ते प्रत्यक्ष चालू आहे. म्हणजे खूप काळापूर्वी चालू झालेलं नाही, आत्ता नुकतंच चालू झालेलं आहे आणि आता प्रत्यक्ष चालू आहे. अशा वेळी हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. आता जेव्हा करता आय असतो तेव्हा हेल्पिंग वर हे ऑलवेज आय एम वापरलं जातं. जेव्हा करता ही, सी, इट किंवा एकवचनी नाम उदाहरणार्थ रामा, सीता असं असेल तर इज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. जेव्हा वी, यू, दे किंवा अनेक वचनी नाम बर्ड्स, पीपल असं असेल तर तेव्हा सहाय्यकारी क्रियापद आर वापरलं जातं. म्हणजे अनेक वचनी नाम किंवा यू, वी, दे हे जर सर्वनाम असतील तर आर, ही, सी, इट हे सर्वनाम किंवा एक वचनी नाम असेल तर इज आणि आय साठी ऑलवेज नेहमीसाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं आणि त्याच्या पुढील मुख्य क्रियापदाला आयएनजी फॉर्म लागलं जातं. असं या प्रेझेंट कंटिन्युअस
टेन्सचं स्वरूप किंवा रचना आहे. आता आपण त्याची उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण, आय एम टीचिंग टेन्स. आता मी टेन्स शिकवत आहे. आय करता आहे म्हणून त्याच्या पुढे येणारं हेल्पिंग वर्ब काय आहे, आय एम. आणि त्याच्या पुढे जे काही क्रियापद येतं, ज्या काही क्रिया आपण करतो त्याला आयएनजी फॉर्म लावायचं. मी टीचिंग टेन्स, आय एम टीचिंग टेन्स, आय एम टीचिंग इंग्लिश, आय एम टीचिंग ग्रामर, असं काही पण येईल टीचिंगच्या अनुरूप. तर आय करता त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाची रचना अशी आहे की कर्त्याच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद घेतलं पाहिजे. कर्त्याला अनुसरून करता आहे असल्यामुळे आय एम हे सहाय्यकारी क्रियापद येतं. त्याच्यानंतर मेन वर्ब टीच आहे तर त्याला टीचिंग लागतं आणि पुन्हा ऑब्जेक्ट. आय एम टीचिंग टेन्स, आय एम टीचिंग इंग्लिश. मी आत्ताच शिकवायला सुरू केलं, म्हणजे आता माझं शिकवणं सुरूच आहे तेव्हा हा काळ वापरला जातो. म्हणजे आत्ताच क्रिया चालू झालेली आहे, आता ती चालू स्वरूपात आहे तेव्हा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. आता सुरू झालेले आहे आणि आता ते चालू आहे, एवढ्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पुढचं उदाहरण पहा. यू करता या ठिकाणी यू आहे म्हणून त्याच्या पुढे आर हे सहाय्यकारी क्रियापद येणार. यू आर लिसनिंग माय लेक्चर. लिसनचं लिसनिंग, लिसनला आयएनजी फॉर्म लागला लिसनिंग. यू आर लिसनिंग माय लेक्चर, तुम्ही माझं लेक्चर ऐकत आहात. म्हणजे आता तुम्ही हे ऐकायला चालू केलं आणि आता ऐकणं तुमचं चालू आहे तेव्हा हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. ही इज प्लेइंग क्रिकेट. ही इज, आता ही हा एकवचनी सर्वनाम आहे म्हणून त्याच्या पुढे येणारं सहाय्यकारी क्रियापद इज येईल. ही इज प्लेला आयएनजी फॉर्म लागला, प्लेइंग झालं. ही इज प्लेइंग क्रिकेट, तो क्रिकेट खेळत आहे. म्हणजे आता तो क्रिकेट खेळायला सुरू केलेली आहे आणि तो मैदानात त्याचं बॅटिंग बॉलिंग चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण हा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरतो. बर्ड्स आर सिंगिंग. बर्ड्स हे अनेक वचनी नाम आहे म्हणून त्याच्या पुढे अनेक वचनी नामाच्या पुढे आर हे सहाय्यकारी क्रियापद येणार. सिंग हे मूळ क्रियापद आहे त्याला आयएनजी सिंगिंग होणार. आणि सॉंग्स, बर्ड्स आर सिंगिंग सॉंग. पक्षी गाणे गात आहेत. म्हणजे आता जेव्हा आपल्या कानावर पक्ष्यांचं गाणं ऐकायला पडतं किंवा ऐकत आहोत त्यावेळी आपण हे काळ वापरतो. दे आर स्पीकिंग इंग्लिश. ते आता दे अनेक वचने आहे त्याच्यामुळे आर हे सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर स्पीक हे मूळ क्रियापद त्याला आयएनजी फॉर्म. दे आर स्पीकिंग इंग्लिश. ते आता इंग्लिश बोलायला लागले आहेत किंवा ते आता इंग्लिश बोलत आहेत. आता आपण जेव्हा त्यांचं बोलणं ऐकतो तेव्हा दे आर स्पीकिंग इंग्लिश. वी आर ट्रॅव्हलिंग बाय कार. वी आर ट्रॅव्हलिंग, आता आपण कुठेतरी कार चालवत किंवा कारमध्ये बसून ट्रॅव्हलिंग करत आहोत, प्रवास. अशा वेळेला आपण काय म्हणतो की वी आर ट्रॅव्हलिंग बाय कार, म्हणजे कारने आम्ही प्रवास करत आहोत. प्रेझेंट टेन्स मध्ये एखादी घटना चालू स्थितीत आत्ता आहे हे दाखवण्यासाठी वापरला जातो आणि कर्त्यानुसार आय एम, इज, आर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जातात आणि मुख्य क्रियापदाला आयएनजी फॉर्म. एवढा हा एकदम सोपा असलेला आणि नेहमी वापरला जाणारा दैनंदिन जीवनामध्ये हा एक काळ आहे. प्रेझेंट टेन्स मधील तिसरा उपप्रकार प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. या पूर्ण वर्तमान काळाची रचना अशी आहे. सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव असे हे हेल्पिंग वर्ब येणार. त्याच्यानंतर मेन वर्ब पीपी. पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल तिसऱ्या रूपामध्ये. तिसऱ्या रूपात ईट पहिलं रूप आहे, ईट, एट दुसरं रूप आणि इटन तिसरं रूप. म्हणजे ईटचं पीपी करायचं म्हणलं तर इटन. सब्जेक्ट हॅज किंवा हॅव आणि मुख्य क्रियापदाचं मेन वर्बचं तिसरं रूप आणि त्याच्यापुढे ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्ब. आता या प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे उपयोग पाहूयात आपण. एखादी क्रिया वर्तमान काळात नुकतीच संपली असेल तर किंवा एखाद्या क्रियेचा परिणाम अजून आपल्यावर असेल तर. एखादी क्रिया आत्ताच चालू होती आणि नुकतीच संपली. जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात आत्ता आपल्या समोर संपलेले आपण जेव्हा पाहतो किंवा ती क्रिया संपते त्या क्रियेचा किंवा त्या घटनेचा आपण उपयोग प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करतो. आता याच्यामध्ये कर्ता ही, सी, इट किंवा एक वचनी नाम रामा वगैरे असेल तर सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी हॅज येणार. जर कर्ता यू,
दे, वी किंवा अनेक वचनी नाम असेल, अॅनिमल्स, पीपल्स, बॉईज, गर्ल्स, तर त्या ठिकाणी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद येणार. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाला तिसरं रूप लागणार. आता आपण याची उदाहरणं पाहूया. पहिलं उदाहरण आहे आय हॅव इटन अ मँगो. या ठिकाणी आय हा सब्जेक्ट, हा हेल्पिंग वर्ब आणि इटन हे मेन वर्ब आणि हा ऑब्जेक्ट. आय हा इथे बदल थोडासा, आय, यू, दे, वी आणि अनेक वचनी नाम असेल तर हॅव येतं, म्हणून आयला सुद्धा हॅवच येतं. आय हॅव इटन अ मँगो. आयच्या नंतर सहाय्यकारी क्रियापद परफेक्ट टेन्स मध्ये, प्रेझेंट मध्ये हॅव. त्याच्यानंतर इट हे मुख्य क्रियापद आणि त्याचं तिसरं रूप मेन वर्बचं पीपी झालं. पीपी झालं म्हणजे पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे तिसरं रूप हे इटन झालं आणि अ मँगो. आय हॅव इटन अ मँगो म्हणजे याचा अर्थ काय होतो, एखादी क्रिया वर्तमान काळात नुकतीच संपली असेल. याचा अर्थ काय, तर मी मँगो खात होतो आणि मँगो खायचं म्हणजे आंबा खायचं माझं आत्ताच संपलेलं आहे, म्हणजे मी आंबा खाऊन तोंड पुसून हात देऊन थांबलेलो आहे, तेव्हा हा काळ वापरला जातो प्रेझेंट परफेक्ट टेन्स. एखादी क्रिया नुकतीच संपलेली आहे, आंबा खात होतो आणि खायचं संपलेलं आहे, किंवा मी जेवण करत होतो आणि माझं जेवण करायचं संपलेलं आहे. आय हॅव फिनिश्ड माय लंच. मी आता दुपारचं जेवण घेत होतो आणि जेवण करायचं माझं आताच नुकतंच उरकलेलं आहे, म्हणजे हात धुवून आताच बसलेलो आहे. तेव्हा नुकतीच संपलेली क्रिया प्रेझेंट टेन्स मध्ये, परफेक्ट टेन्स मध्ये वापर केली जाते. आय हॅव इटन अ मँगो म्हणजे आत्ताच मी आंबा खाऊन संपवलेला आहे. ही हॅज रिटन अ लेटर. ही हा जेव्हा कर्ता असतो एकवचनी किंवा प्रोनाउन असतो, तेव्हा त्याच्या पुढे हॅज हे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं. आणि त्याच्या पुढे राईटचं, राईट, रोट, रिटन. राईट हे मूळ क्रियापद आहे, त्याचं दुसरं रूप रोट. हा सब्जेक्ट, हा हेल्पिंग वर्ब, हा मेन वर्ब इन पास्ट पार्टिसिपल आणि हा ऑब्जेक्ट. हा राईट पहिलं रूप, रोट दुसरं रूप आणि रिटर्न पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप. ही हॅज रिटर्न अ लेटर म्हणजे तो पत्र लिहित होता आणि हॅज रिटर्न अ लेटर म्हणजे त्याचं पत्र लिहिणं नुकतंच संपलेलं आहे, म्हणजे आता तो पत्र पूर्ण लिहून पूर्ण केलेला आहे. ही क्रिया पत्र लिहिण्याची संपलेली आहे. पोएम लिहिण्याची, एखादी पुस्तक लिहिण्याची किंवा काही पण होमवर्क लिहिण्याची जेव्हा एखादी क्रिया संपते, नुकतीच पार पडते, तेव्हा आपण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. त्याच्या पुढचं उदाहरण पहा. दे हॅव प्लेड क्रिकेट. आता दे हे क्रियापद आल्यामुळे अनेक वचनी आहे सब्जेक्ट, म्हणून हा हेल्पिंग वर्ब हॅव येईल. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल, प्लेचं पहिलं रूप प्ले, दुसरं रूप प्लेड आणि तिसरं रूप पण प्लेडच आहे, म्हणून मेन वर्ब इन पास्ट पार्टिसिपल आणि हा ऑब्जेक्ट. दे हॅव प्लेड क्रिकेट. दे हॅव प्लेड क्रिकेट याचा अर्थ ते आत्ताच क्रिकेट खेळून थांबलेले आहेत, म्हणजे ते क्रिकेट खेळत होते आणि क्रिकेट खेळून आता ते नुकतेच ग्राउंडच्या बाहेर जेव्हा येतात त्यांचा खेळ संपून, तेव्हा हा काळ वापरला जातो. म्हणजे एखादी क्रिया आत्ताच संपलेली आहे म्हणजे त्याला खूप काळ गेल्याच्या नंतर पास्ट टेन्स मध्ये जाईल. इथं थोडीशी कन्फ्युजन होईल. जर तुम्हाला जास्त वेळ झाला एखादी क्रियेला तर तो पास्ट टेन्स भूतकाळात जाईल, पण आपण वर्तमान काळात वापरतो. याचा अर्थ की आत्ता नुकतीच संपलेली आहे, आत्ता माझ्यासमोरच चालू होती, माझ्यासमोरच संपलेली आहे, अशा आशयानं जेव्हा एखादी घटना घडते किंवा क्रिया घडते ती प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये वापरली जाते. त्याच्या पुढचं पहा. रामा हॅज सॉल्व्ड द प्रॉब्लेम. रामा हा सब्जेक्ट, हा हेल्पिंग वर्ब, हा रामा एकवचनी नाउन असल्यामुळे हेल्पिंग वर्ब हॅज येतो. सॉल्व्ड, सॉल्व, सॉल्व्ड, सॉल्व्ड म्हणजे तिसरं रूप हे काय आहे मेन वर्बचं सॉल्व्ड. आणि प्रॉब्लेम हा ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे रामा एक प्रॉब्लेम सोडवत होता, गणितातला असेल किंवा आणि कुठला तरी असेल, आणि तो प्रॉब्लेम त्याचा सुटलेला आहे, म्हणजे तो प्रयत्न करत होता आत्ताच सोडवण्याचे आणि तो प्रॉब्लेम सोडवलेला आहे. तेव्हा सोडून पूर्ण झाल्याच्या नंतर वापरला जाणारा हा काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बॉईज हॅव वन द मॅच. बॉईज मुलं हे अनेक वचनी आहे म्हणून हॅव येणार. त्याच्यानंतर वन, विनचं वन हे तिसरं रूप
आणि मॅच हे ऑब्जेक्ट. बॉईज हॅव वन द मॅच म्हणजे मुलं सामना खेळत होते आणि त्याच्यापैकी मुलांनी किंवा मुलं विरुद्ध कुठले तरी दुसरे मुली किंवा मुलं विरुद्ध कर्मचारी असे खेळत होते आणि मुलांनी सामना जिंकला. म्हणजे खेळत असलेला सामना नुकताच जेव्हा जिंकला जातो, फायनल डिक्लेअर केलं जातं कोणीतरी, तेव्हा त्यावेळेस हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरला जातो. आता एखाद्या क्रियेचा परिणाम अजून आपल्यावर असेल तर, म्हणजे एखादी भूतकाळात झालेली घटना आहे पण त्याचा इफेक्ट अजून आपल्यावर असेल. आय हॅव सीन बाहुबली. आय हॅव सीन, आता या ठिकाणी म्हणा, आय हॅव सीन द मूवी बाहुबली. सब्जेक्ट वर्ब, हेल्पिंग वर्ब आणि सी सॉ सीन हे मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल. आता आय हॅव सीन, आता एखादी आपण मित्र चर्चा करतो आणि कोणता पिक्चर पाहिला, काय घटना होत्या किंवा त्याच्यातलं काय आवडलं. आपण पिक्चर हा 8 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी किंवा मागे भूतकाळात पाहिलेला असतो. पण चर्चेमध्ये जेव्हा एखादी आपल्याला प्रतिक्रिया द्यायची असते, तो पिक्चर आपल्याला आठवतो, त्याचे परिणाम बाहुबली मधल्या सीन, ऍक्शन्स आपल्याला आठवतात आणि त्याचा इफेक्ट आपल्यावर आहे, तेव्हा आपण परफेक्ट प्रेझेंट टेन्स वापरतो. आय हॅव सीन द मूवी बाहुबली मीन्स बाहुबली मी पिक्चर पाहिलेला आहे. मी आत्ताच पाहिलेला आहे का तर नाही, तर भूतकाळात पाहिलेला आहे तो, मागे 4-8 दिवसाखाली, महिन्याखाली, पण त्याचा इफेक्ट अजून माझ्यावर आहे. बाहुबलीतले ऍक्शन मला अजून आठवतात, डायलॉग्स मला आठवतात आणि त्याचे जे ऍक्शन्स आहेत ते माझ्या मनावर कोरलेले आहेत. अशी जेव्हा एखाद्या क्रियेचा परिणाम अजून आपल्यावर असतो, एखादी आपण कुठला तर पिक्चर पाहतो पण ते आठवतच नाही, सीन आठवत नाही, गाणे आठवत नाहीत किंवा त्याचा फारसा परिणाम आपल्यावर झालेला नसतो अनेक, पण एखादी घटनेचा परिणाम अजून आपल्यावर असतो, त्या घटनेचं कथन जेव्हा करतो तेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्येच तो वापरतो. अशा अर्थाने आपण पुन्हा एकदा रिवाइज करूया. एखादी क्रिया नुकतीच आपल्या समोर पूर्ण झालेली आहे तेव्हा सिंपल प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. एखादी मागील घटनेचा परिणाम अजून आपल्यावर असेल तेव्हाही प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आणि ही, सी, इट एकवचनी नाम असेल तर हॅज, आय, यू, दे, वी अनेकवचनी नाम असेल तर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद लागतं. हॅव, हॅजच्या नंतर जेव्हा तिसऱ्या रूपातलं क्रियापद येतं तेव्हा ओळखायचं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स मधील चौथा उपप्रकार प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू वर्तमान काळ. त्याची रचना अशी आहे, सब्जेक्ट प्लस हॅज हॅव, म्हणजे मागचा जो आपण काळ पाहिलेला होता प्रेझेंट परफेक्ट टेन्स, त्याप्रमाणेच हॅज हॅव आपल्या कर्त्याप्रमाणे येतात आणि फक्त ऍड काय होतं तर बीन आणि त्याच्या पुढे मेन वर्ब इन आयएनजी फॉर्म. कंटिन्युअस मध्ये पाहिल्याप्रमाणे आपण आयएनजी फॉर्म आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्बियल. आता या काळाचा उपयोग आपण कुठे करतो तर एखादे कार्य खूप काळापासून, मग ते भूतकाळापासून असेल किंवा आता सध्या वर्तमान काळापासून, म्हणजे मागच्या खूप काळापासून किंवा काही काळापासून चालू आहे, मात्र त्यातील काही भाग पूर्ण झालेला आहे. एखादी कार्य चालू आहे, एखादी समजा 10 पॅरेग्राफ असतील किंवा 10 घटना असतील, तर 10 घटनेपैकी 5 घटना पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यातील उर्वरित भाग पूर्ण होण्यासाठी अजून चालू आहे, अजून 5 घटना चालू आहे. जेव्हा एखादी खूप मोठा पिरियड घेणारी एखादी घटना आहे किंवा कार्य आहे तर त्याच्यापैकी काही पूर्ण झालेलं आहे, पूर्ण म्हणजेच परफेक्ट, आणि काही उर्वरित भाग चालू आहे, पूर्ण पण झालेला आहे, चालू पण दाखवायचा आहे. अशा वेळी प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो. प्रेझेंट परफेक्ट म्हणजे काही भाग पूर्ण झालेला आहे मागचा काळ पाहिल्याप्रमाणे, मात्र त्याच्यातील उर्वरित भाग अजून चालू आहे, असं जेव्हा एखादी घटना किंवा कार्य दाखवायचं आहे तेव्हा हा काळ वापरला जातो, पूर्ण चालू वर्तमान काळ. आता त्याचे आपण उदाहरण पाहूयात. आय हॅव, आता आय आपण करता असतो तेव्हा हॅव घेतो, हे आपण मागच्या काळामध्ये परफेक्ट टेन्स मध्ये पाहिलं त्याप्रमाणेच आहे, याच्यात काही बदल नाही. मात्र त्याच्या पुढे बीन लागणार. आय हॅव सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅज हॅव पैकी हॅव घेतला आणि त्याच्या पुढे बीन लागणार आणि त्याच्या पुढे मेन वर्बला आयएनजी फॉर्म लागणार आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट वगैरे.
आय हॅव बीन रायटिंग अ नॉव्हेल. आय हॅव बीन रायटिंग अ नॉव्हेल. नॉव्हेल म्हणजे या ठिकाणी कादंबरी. रायटिंग म्हणजे लिहिणे. आय हॅव बीन रायटिंग अ कादंबरी. आय हॅव बीन रायटिंग अ नॉव्हेल मीन्स मी कादंबरी लिहित आहे. आता माझी कादंबरी 10 चॅप्टरची असेल तर त्याच्यापैकी 2 चॅप्टर, 6 चॅप्टर, 5 चॅप्टर माझे लिहून पूर्ण झालेले आहेत आणि याच्यासाठी मागचा बराच कालावधी गेलेला आहे आणि अजून उर्वरित राहिलेले 5-2 चॅप्टर शिल्लक आहेत, ते अजून माझं लिहिण्याचं काम चालू आहे. अशा वेळेस आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. माझं कादंबरी लिहिण्याचं काम 10 चॅप्टरची कादंबरी असं जर सपोज केलं तर 5 चॅप्टर माझे लिहून झालेले आहेत म्हणजे माझा काळ परफेक्ट झालेला, म्हणजे आतापर्यंत आज तारखेत वर्तमान काळामध्ये अर्धा भाग पूर्ण झालेला आहे, पण उर्वरित अर्धा भाग अजून लिहिणं माझं चालूच आहे. पूर्ण पण झालेला आहे आणि चालू पण आहे अशी स्थिती दाखवतो तेव्हा या काळाचा वापर होतो. आता दुसरं उदाहरण पहा. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 20 years. आता आय हॅव, आय करता असल्यामुळे हॅव हे सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर बीन हे येणार या प्रकारामध्ये आणि त्याच्या पुढे टीचला आयएनजी फॉर्म टीचिंगला. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश. मी इंग्लिश शिकवत आहे फॉर 20 years. फॉर 20 years मी गेल्या 20 वर्षापासून इंग्लिश शिकवत आहे. म्हणजे माझा इंग्लिश शिकवण्याचा 20 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. हा भूतकाळात सुद्धा येतो, भूतकाळातला घटनेचा क्रम सुद्धा या ठिकाणी येतो. म्हणजे माझं भूतकाळातलं काम सुद्धा आतापर्यंत 20 वर्ष झालेत आणि इथून माझं इंग्लिश शिकवणं काम चालूच आहे. म्हणजे मी 20 वर्ष शिकवलोय आणि इथून शिकवणं सुद्धा चालू आहे. अशा वेळेला काय वापरतो आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आय हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 20 years. तिसरं उदाहरण पहा. ही हॅज बीन वर्किंग सिन्स लास्ट वीक. ही हॅज बीन वर्किंग सिन्स लास्ट वीक. तो गेल्या आठवड्यापासून काम करतोय. म्हणजे त्याला 1 आठवडा काम करायचं पूर्ण झालेलं आहे, पण अजून त्याचं फर्निचरचं असेल, घराचं काम असेल किंवा रंगकाम असेल, वायरिंगचं काम असेल, तो काम करतोय एखाद्या वर्कवर, फील्डवर आणि त्याचं काम करणं हे 8 दिवसापासून चालू आहे. 8 दिवसापर्यंत काही भाग त्याचं काम करण्याचं पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं अजून काम चालू आहे अशी स्थिती. ही हॅज बीन वर्किंग सिन्स लास्ट वीक. गेल्या आठवड्याभरापासून तो काम करत आहे. पुढचं उदाहरण. रामा हॅज बीन रीडिंग इंग्लिश बुक सिन्स लास्ट 2 hours. रामा हॅज बीन रीडिंग इंग्लिश बुक सिन्स 2 hours. रामा इंग्लिशचं पुस्तक गेल्या 2 तासापासून वाचतोय. म्हणजे त्याच्या हातात इंग्लिशचं पुस्तक आहे आणि तो 2 तास तो वाचण्याचं काम त्याचं झालेलं आहे. 2 तासामध्ये त्यानं 10-15 पेज वाचलेला आहे आणि उर्वरित भाग सुद्धा त्या पुस्तकातला तो चालूच आहे. म्हणजे 2 तासापासून, 2 आठवड्यापासून किंवा 20 वर्षापासून आतापर्यंत काम जे झालेलं आहे ते झालेलं आहे पूर्ण आणि उर्वरित शिल्लक सुद्धा पुढे चालू आहे. अशी स्थिती दाखवण्यासाठी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. हा अगदी सोपा भाग आहे. समजून घेतला तर आपल्याला वाचताना, बोलताना ह्या गोष्टी लक्षात येतील आणि त्याप्रमाणे आपण त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात करू शकतो. हा इथं प्रेझेंट टेन्स मधील 4ही प्रकार आपण पाहिले. सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. मित्रांनो, आपण आता दुसरा काळ पाहणार आहोत, तो पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. भूतकाळामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स. ज्याप्रमाणे प्रेझेंट मध्ये आपण 4 प्रकार पाहिले तसेच पास्ट मध्ये प्रेझेंट मधले जे 4 प्रकार होते ते आपण पाहिलेले आहेत उदाहरणासहित. जसं वर्तमान काळाशी संबंधित घटनेबद्दल हे 4 प्रकार आहेत, तसं पास्ट टेन्स मधील घटनेबद्दलचे आहेत. आपण त्याची उदाहरणं पाहूया. आता याची रचना अशी आहे. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्बियल. आता मेन वर्बला एस लागण्याचा किंवा आयएनजी लागण्याचा प्रश्नच नाही. फक्त ईडी किंवा दुसरं रूप आहे. प्ले असेल तर प्लेड, ईट असेल तर एट, अशा पद्धतीनं दुसरं रूप येतं. तिसरं किंवा आयएनजी फॉर्म मधलं नाही. सब्जेक्ट, त्याच्यानंतर पास्ट आणि ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्बियल. आता या काळाचा उपयोग कुठं होतो?
जेव्हा भूतकाळ, जसं वर्तमान काळात आपण नेहमी रुटीन वर्क करतो, तसं भूतकाळामध्ये आपण काय काय करत होतो त्या गोष्टी आपण सांगतो त्याला साध्या भूतकाळामध्ये, सिंपल पास्ट टेन्स मध्ये. त्याची उदाहरणं पाहूयात. आय प्लेड क्रिकेट. आता आय हा सब्जेक्ट जेव्हा असतो, प्ले हे मुख्य क्रियापद आहे आणि त्याचं पास्ट टेन्स प्लेड आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट. आय प्लेड क्रिकेट. आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी भूतकाळामध्ये खूप क्रिकेट खेळलो आहे असा अर्थ होतो. जसं मी आय प्ले क्रिकेट म्हणजे मी आता नेहमी क्रिकेट खेळतो. वर्तमान काळामध्ये वापरत असताना सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय प्ले क्रिकेट म्हणलं की मी नेहमी किंवा माझं हॅबिट आहे क्रिकेट खेळणं. तेव्हा हेच वाक्य आपण साध्या भूतकाळात वापरतो. आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी खूप क्रिकेट खेळलेला आहे, म्हणजे मला आता क्रिकेट खेळायची खूप आवड होती, पण आता त्याच्यातून निवृत्ती झालेला आहे किंवा वयामानाने आता मी खेळत नाही, पण भूतकाळामध्ये मी खूप क्रिकेट खेळलेला आहे या अर्थाने जेव्हा वापरतो तेव्हा सिंपल पास्ट टेन्स मध्ये त्याचा उपयोग केला जातो. दुसरं पहा, आय रोट नॉवेल्स. आय रोट नॉवेल्स, मी भरपूर कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत किंवा भूतकाळामध्ये मी कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पण आता माझं लिहिणं बंद झालेलं आहे किंवा लिहिता मी थकलेलो आहे किंवा मी ते काम सोडलेलं आहे, पण भूतकाळामध्ये मी हे काम खूप केलेलं आहे असे ज्या अर्थाने आपण वापरतो तो सिंपल पास्ट टेन्स. तिसरं वाक्य पहा, ही वर्कड हार्ड. तो खूप काबाड कष्ट केलेला आहे. ही वर्कड हार्ड म्हणजे खूप राबलेला आहे, खूप काम केलेलं आहे, पण आता त्याच्याने काम होत नाही. म्हणजे आपण भूतकाळात जे नेहमी काम केलेलं आहे ते दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्सचा वापर करतो. पास्ट टेन्स मधील दुसरा प्रकार पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. ज्याप्रमाणे चालू वर्तमान काळ, आत्ता मी शिकवत आहे किंवा आत्ता मी बोलत आहे, हे माझं चालू झालं. भूतकाळामध्ये पण अशीच क्रिया चालू राहत होती, त्यावेळेला हा काळ वापरला जातो. याची रचना पहा. सब्जेक्ट च्या नंतर वॉज किंवा वेअर हे हेल्पिंग वर्ब येणार आणि मेन वर्ब इन आयएनजी फॉर्म आणि त्याच्यानंतर हा ऑब्जेक्ट येणार. सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब काय येणार, वॉज आणि वेअर चालू भूतकाळामध्ये. वॉज केव्हा वापरला जाणार, जेव्हा करता आय, ही, सी, इट किंवा एकवचनी नाम रामा असेल तेव्हा वॉज वापरलं जातं. आणि वेअर जेव्हा करता यू, वी, दे किंवा अनेक वचनी नाम पीपल, एनिमल, बर्ड्स, गर्ल्स असं जेव्हा असतं तेव्हा वेअर. म्हणजे वॉज वेअरच्या नंतर क्रियापदाला आयएनजी, वॉज गोईंग, वॉज वर्किंग, वेअर डुईंग असे जेव्हा क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद असतात तेव्हा तो चालू भूतकाळ असतो. आता याचा उपयोग केव्हा केला जातो, भूतकाळात नेहमी सुरू ठेवलेले काम व्यक्त करण्यासाठी. भूतकाळातील ज्यावेळेस जे काम होत होतं ते कंटिन्युअस मध्ये ती घटना व्यक्त करण्यासाठी पास्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. आता हा काळ उदाहरणावरून जास्त लक्षात येईल. आता पहा, वी वेअर रायटिंग लेटर्स. वी हे अनेक वचनी नाम आहे म्हणून वेअर हे सहाय्यकारी क्रियापद आलं आणि राईटला आयएनजी फॉर्म म्हणजे मेन वर्ब आयएनजी फॉर्म मध्ये आला. लेटर्स हे ऑब्जेक्ट, सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब इन आयएनजी फॉर्म आणि हा ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर प्रमाणे वाक्य तयार झालं. आता वी वेअर रायटिंग लेटर्स हे भूतकाळामध्ये याचा अर्थ काय होतो, आम्ही खूप पत्र लिहित होतो म्हणजे आमची ती लिहिण्याची क्रिया भूतकाळात होती. केव्हा लिहित होतो, जेव्हा आम्ही कॉलेज स्टुडंट होतो, जेव्हा आम्ही स्कूल स्टुडंट होतो आणि त्यावेळेस SMS किंवा हे मोबाईलचे जाळं नव्हतं, त्यावेळेस आम्ही आई वडिलांना किंवा शाळेला किंवा नातेवाईकांना पत्र लिहित होतो. मात्र हा जो काळ आहे हा क्लॉज मध्ये येतो शक्यतो. असं प्लेन आपण ज्याप्रमाणे वाक्य करतो त्याप्रमाणे प्लेन वाक्यामध्ये हे बसत नाही. पण प्लेन वाक्य जरी असं वी वेअर रायटिंग लेटर्स याचा अर्थ काय होतो, तर आम्ही खूप पत्र लिहित होतो भूतकाळामध्ये, लिहित असायचो म्हणजे चालू असायचं आमचं पत्र लिहिणं. केव्हा, वेन, इथे जर क्लॉज ठेवला येतो कॉमा देऊन, वेन वी वेअर कॉलेज स्टुडंट्स. जेव्हा आम्ही कॉलेजला शिकायला होतो तेव्हा पत्र
खूप लिहित असो. का तर दुसरं मीडियाच नव्हता, फोन नव्हतं, मोबाईल नव्हतं, पत्राद्वारेच मेसेज जायचं. म्हणून वी वर रायटिंग लेटर्स. आम्ही खूप पत्र लिहित असो जेव्हा आम्ही कॉलेजचे विद्यार्थी होतो तेव्हा. आय वॉज गोईंग टू स्कूल. मी शाळेला जात असे. भूतकाळामध्ये नेहमी जाण्याची माझी क्रिया चालू असते. केव्हा? वेन आय वॉज इन मुंबई. मी जेव्हा मुंबईमध्ये राहत होतो तेव्हा माझं शाळा जाण्याचं काम चालू होतं. पण आता मी मुंबईमध्ये नाही, दुसरीकडे स्थलांतरित झालेला आहे. आता मी मोठा झालेला आहे. आता शाळेला जायचं माझं काम नाही. म्हणजे मी शाळेला केव्हा जात होतो? आय वॉज गोईंग टू स्कूल. इथं पण क्लॉज येणार वेन आय वॉज लिव्हिंग, वेन आय वॉज इन, वेन आय वॉज इन मुंबई. मुंबईमध्ये असतो तेव्हा मी शाळेला जात असे. अशा पद्धतीनं हा पास्ट कंटिन्युअस टेन्स हा शक्यतो क्लॉज मध्ये वापरला जातो. प्लेन मध्ये वापरला तरी तो अर्थ आपल्याला भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती ती दाखवण्यासाठी केला जातो. पास्ट टेन्स मधील आपण तिसरा उपप्रकार पाहणार आहोत, पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. पूर्ण भूतकाळाची रचना किंवा स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस मेन वर्ब इन पास्ट पार्टिसिपल तिसऱ्या रूपामध्ये आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्बियल. आता जसं आपण पास्ट प्रेझेंट टेन्स मध्ये हॅज हॅव घेत होतो, या ठिकाणी तशी काही भानगड नाही. हॅज हॅव एकच आहे, हॅड. सब्जेक्ट करता काही जरी असला तर हॅडच येणार आणि त्याच्या पुढील मेन वर्बला तिसरं रूप लागणार. याचा उपयोग कुठं केला जातो? भूतकाळातच चालू असलेले काम तेव्हाच नुकतेच संपले होते अशी घटना दर्शवण्यासाठी. वर्तमान काळामध्ये नुकताच आंबा खाल्लो, आय हॅव इटन मँगो म्हणतो. तसंच भूतकाळामध्येच ती घटना पूर्ण झालेली होती या आशयाने हा भाग व्यक्त केला जातो, तो पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये. आता याच्या उदाहरणावरून अधिक स्पष्ट होईल. आय हॅड रिटन पोएम्स. आय सब्जेक्ट, त्याच्यानंतर हॅड हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब तिसऱ्या रूपामध्ये पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. आय हॅड रिटन पोएम्स म्हणजे मी पोएम लिहून पूर्ण केलेल्या होत्या भूतकाळामध्ये. मी भरपूर कविता लिहिलेल्या होत्या. हा काळ खूप क्वचित वापरला जातो, हा नेहमी वापरला. आता हे जे पुढचे काळ आहेत, पास्ट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, हा भाग काही नेहमी वापरण्यामध्ये येत नाही, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये वापरला जात नाही. क्वचित प्रसंगी आपल्याला वाचण्यात सुद्धा हा येतो, म्हणजे हा खूप रेअर आहे भाग. मात्र हा टेन्सचा भाग असल्यामुळे आपल्याला सगळी माहिती असणं आवश्यक आहे व्याकरणाच्या दृष्टीनं. त्या दृष्टीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय हॅड रिटन पोएम्स मीन्स मी भूतकाळात पोएम लिहिलेल्या होत्या, पूर्ण केलेल्या होत्या. दे हॅड पेंटेड टेम्पल. आता दे हॅड, आय आणि दे दोन्ही एकवचनी असो अनेकवचनी असो, त्या पुढील हा हेल्पिंग वर्ब हॅडच असणार आहे भूतकाळामध्ये आणि मेन वर्बला आहे तिसरं रूप आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट. दे हॅड पेंटेड टेम्पल. ते मंदिराला रंगकाम केलेले, मंदिराचं रंगकाम पूर्ण केले होते भूतकाळामध्ये. हा क्वचित वापरला जाणारा काळ आहे. त्याच्या पुढे हा पण क्वचित वापरला जाणार आहे चौथा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ. हा पण वर्तमान काळामध्ये जसं आपण एखादी घटना काही अंशी पूर्ण झाली ना आता चालू आहे असं दाखवतो, तसंच भूतकाळामध्ये काही अंशी पूर्ण झालेली होती आणि भूतकाळातच ती पुढे चालू होती अशा आशयाने दाखवली जाते. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट, हॅड, त्याच्यानंतर बीन लावून पुढचं मेन वर्ब आयएनजी रूपामध्ये येतं. आता आय हॅड बीन रायटिंग पोएम्स. भूतकाळामध्येच मी काय करत होतो? पोएम लिहित होतो. म्हणजे काही माझ्या पोएम लिहून झालेल्या होत्या आणि समजा मी भूतकाळामध्ये एकूण 50 कविता लिहिलेल्या आहेत, तर भूतकाळामध्येच माझं काम कसं होतं? 50 कवितेपैकी 25 लिहून झालेलं होतं आणि उर्वरित 25 लिहिण्याचं काम चालू होतं. म्हणजे भूतकाळात हा काळ दाखवण्यासाठी वर्तमान काळाप्रमाणे हा वापरला जातो. दे हॅड बीन पेंटिंग टेम्पल्स. ते टेम्पलला म्हणजे मंदिराला रंगकाम करत होते. म्हणजे काही मंदिराचं रंगकाम पूर्ण झालेलं होतं आणि काही मंदिराचं रंगकाम भूतकाळातच ते पुढे चालू होत होते. म्हणजे खूप रेअर केसमध्ये हा भाग आपल्याला वाचण्यात बोलण्यामध्ये येतो, मात्र ग्रामरच्या दृष्टीने माहित असावा म्हणून हा भाग. तिसरा काळाचा प्रकार आहे तो फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. भविष्यकाळाचे पण आपल्याला 4 प्रकार आहेत.
सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस फ्युचर टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. त्याच्यापैकी पहिला आपण आता सिंपल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. त्याची रचना अशी आहे, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल येतं आणि त्याच्यानंतर मेन वर्ब हा रूट फॉर्म मध्ये असतो. त्याला आयएनजी, ईडी किंवा कुठलाही काही फॉर्म लागत नाही, तिसरं रूप वगैरे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्ब आहे. आता याचा उपयोग कशासाठी होतो, भविष्यात आपण काय करणार आहोत हे साधं दर्शवण्यासाठी सिंपल फ्युचर टेन्सचा वापर केला जातो. आता याचे उदाहरणं पाहूयात 4. आणि जेव्हा रेग्युलरली आय आणि वी हे सब्जेक्ट असतात, कर्ते असतात, तेव्हा त्याच्यापुढे शाल असतं आणि बाकीच्या कर्त्यांच्या पुढे विल येतं. मात्र काही अपवादातच परिस्थितीमध्ये काही थ्रेट असेल, किंवा धमकी असेल, प्रॉमिस असेल, तर याच्या उलट होतं. आय विल, वी शॅल या पद्धतीने येतं. आपण ते उदाहरणामध्ये पाहूया, ते अधिक स्पष्ट होईल उदाहरणावर. आता पहिलं उदाहरण पहा, आय शॅल रीड बुक्स. आय सब्जेक्ट, त्याच्यानंतर भविष्य दर्शवण्यासाठी शॅल किंवा विल या दोन सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला जातो. आय केव्हा येतो रेग्युलरली, आयच्या नंतर किंवा वीच्या नंतर शॅल येतो. म्हणून इथं आय करता असल्यामुळे शॅल घेतला. आणि पुढं क्रियापद मूळ रूपामध्ये, मेन वर्ब इन रूट फॉर्म, याला काही लागत नाही. आणि त्याच्या पुढे ऑब्जेक्ट. आय शॅल रीड बुक्स, मी पुस्तके वाचेन. भविष्यात काय करणार आहे, भविष्याबद्दल बोलतो साधा, मी पुस्तक वाचेन. आता वी शॅल स्टडी हार्ड. आता वी हा करता असल्यामुळे त्याच्यापुढे शॅल हे भविष्यदर्शक हेल्पिंग वर्ब शॅल घेतला. त्याच्यानंतर स्टडी हे मेन वर्ब. मेन वर्ब हे मूळ रूपातच आहे, त्याला काही कुठला फॉर्म लागत नाही, आयएनजी, ईडी वगैरे. वी शॅल स्टडी हार्ड, आम्ही खूप अभ्यास करणार. हार्ड म्हणजे कठीण किंवा कठीण प्रेशर, खूप अभ्यास करणार आहोत. वी शॅल स्टडी हार्ड हे रेग्युलर वाक्य आहे. आय वी जेव्हा येतं तेव्हा शॅल. आता बाकीचे वाक्य असतात तेव्हा काय येतं, ही विल. आता या ठिकाणी दुसरं जर वाटलं, ही विल राईट अ लेटर. हे पण रेग्युलर, तो पत्र लिही. म्हणजे ही जेव्हा करता असतो तेव्हा विल येतं आणि मूळ रूपामध्ये क्रियापद. जेव्हा एखादी थ्रेट असते तेव्हा हे विल आणि शॅल मध्ये थोडासा फरक असतो. आय विल किल यू, या ठिकाणी थ्रेट आहे, मी तुला मारून टाकेन. आय विल किल यू. इथं शॅलच्या ऐवजी विल आलं, थ्रेट येते तेव्हा शॅलच्या ऐवजी विल वापरतो. आय विल कम बॅक, एखाद्याला आपण प्रॉमिस करतो, मी परत येईल किंवा मी असं करल. प्रॉमिस, थ्रेट वगैरे असते तेव्हा आय विल. म्हणजे शाल आणि विल असं काही बंधन नाही, पण रेग्युलरली आय आणि वी असतो तेव्हा शाल वापरला जातो, बाकीच्या ठिकाणी विल वापरला जातो. आणि भविष्यात काय करणार आहोत हे दर्शवण्यासाठी हा साधा भविष्यकाळ आहे. आय शॅल रीड बुक्स, मी पुस्तकं वाचेन. वी शॅल स्टडी हार्ड, आम्ही खूप अभ्यास करणार आहोत. वी विल राईट अ लेटर, ही विल राईट अ लेटर, तो एक पत्र लिहिणार आहे. आय विल किल यू, मी तुला ठार मारेन. आय विल कम बॅक, मी परत येईल. अशा पद्धतीनं सिंपल फ्युचर टेन्स भविष्यात काय करणार आहोत हे दाखवण्यासाठी वापरला जाणारा हा काळ आहे. हा जनरली जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो, याच्या पुढचे कमी प्रमाणात असतात. फ्युचर टेन्स मधील दुसरा भाग कंटिन्युअस फ्युचर टेन्स, चालू भविष्यकाळ. हा पण काळ वापरण्यात येतो. याची रचना आहे, सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल, त्याच्यानंतर बी आणि मेन वर्ब आयएनजी फॉर्म मध्ये येतो आणि त्यापुढे ऑब्जेक्ट किंवा ऍडव्हर्ब. याचा उपयोग भविष्यकाळात काय करीत राहणार आहोत, आपण भविष्यकाळात आपली काय क्रिया चालू राहणार आहे तो अर्थवण्यासाठी या काळाचा वापर केला जातो. याचं उदाहरण पहा, आय शॅल बी रीडिंग बुक्स, मी पुस्तकं वाचत असेल. भविष्यामध्ये काय काम असेल माझं, तर मी पुस्तकं वाचत राहील किंवा वाचत असेल. ही विल बी रायटिंग स्टोरीज, तो काय करीत असेल, तो स्टोरीज लिहित असेल. म्हणजे आपलं काम काय चालू राहणार आहे, चालू काळा भविष्य काळामध्ये काय चालू राहणार आहे. आय शॅल बी रीडिंग बुक्स, ही विल बी रायटिंग स्टोरीज, मी पुस्तकं वाचत असणार आहे.
आणि तो कथा लिहित असणार आहे. असं हे चालू भविष्यकाळात काय करणार आहोत हे वर्तवण्यासाठी वापर केला जातो. त्याच्या पुढचा काळ आहे परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्यकाळ. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस मेन वर्ब इन पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. भविष्यकाळात पूर्ण झालेली अशी घटना व्यक्त करण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. आय शॅल याचं उदाहरण पहा. आय शॅल हॅव रिटन अ स्टोरी. मी एक कथा लिहिण्याचं भविष्यामध्ये पूर्ण केलेलं असेल. माझं स्वप्न काय भविष्यामध्ये कथा लिहायची आहे, तर ते कथा लिहिण्याचं माझं पूर्ण झालेलं असेल. दे विल हॅव स्टडीड ऑल टेन्सेस. आणि ते भविष्यामध्ये टेन्सेसचा पूर्ण अभ्यास केलेला असेल, असं पूर्ण अभ्यास झालेला असेल त्यांचा आणि स्टोरी लिहून पूर्ण झालेली असेल. अशा आशयाने आपण परफेक्ट फ्युचर टेन्सचा वापर करतो. त्याच्या पुढचा काळ आहे परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स, पूर्ण चालू भविष्यकाळ. आता याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल, त्याच्यानंतर हॅव प्लस बीन प्लस मेन वर्ब इन आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. आता याचा उपयोग काही निश्चित कालावधीपासून काम होत राहील याबाबत जेव्हा आपण वक्तव्य करतो तो पूर्ण चालू भविष्यकाळामध्ये. आता याचं उदाहरण पहा. आय शॅल हॅव बीन रायटिंग अ स्टोरी सिन्स जानेवारी 2021. आय शॅल, आय सब्जेक्ट, शॅल हे वर्तमान काळदर्शक आणि हॅव च्या नंतर बीन हे चालू पूर्ण काळ दाखवण्यासाठी आणि मेन वर्बला आयएनजी फॉर्म, अ स्टोरी हे ऑब्जेक्ट. मी एक स्टोरी लिहित असेल किंवा जानेवारी 2021 पासून जानेवारी 2021 पासून माझं स्टोरी लिहिण्याचं काम चालू झालेलं असेल, मग ते काही अंशी पूर्ण होत राहील आणि त्याच्या पुढे चालू पण असेल. अशा आशयाने आपण परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स चा वापर करतो. मित्रांनो आपण 3 काळातले त्या प्रत्येकाचे 4 उपप्रकार पाहिले आणि सर्वच टेन्स काही दररोज दैनंदिन जीवनात वापरण्यात येत नाहीत. मात्र सिंपल प्रेझेंट टेन्स हा, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट हे 3 काळ दैनंदिन उपयोगात जास्तीत जास्त प्रमाणात येतात. पास्ट मध्ये सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट, जास्तीत जास्त सिंपल पास्टच येतो आणि फ्युचर मध्ये सिंपल आणि कंटिन्युअस, जास्तीत जास्त सिंपलच येतो आणि क्वचित प्रसंगी कंटिन्युअस आणि त्याच्या पुढचे काळ येतात. मात्र आपल्याला ओव्हरऑल सर्व काळाचा अभ्यास व्हावा एकदम सोप्या पद्धतीने. कुठलेही प्रश्न विचारले या भागावरचे कुठल्याही परीक्षेमध्ये तर आपल्याला उत्तर देण्याची क्षमता यावरून आपल्याला येईल अशी मी आशा बाळगतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक व शेअर करा. तसेच नवीन व्ह्युअर्सनी चॅनलला सबस्क्राईब करा. कॉमेंट लिहायला पण विसरू नका.